सर्वांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. जय भीम. नाही जय भीम. बाबासाहेबांचे आपण विचारांचे अनुयायी आहोत. माय आहेत का नाही आपण? आणि बाबासाहेबांच्या कायद्यावर तुम्हाला सर्वांना विश्वास असला पाहिजे. ही मनोवादी व्यवस्था हे काही जातीवादी भाडकाऊ प्रत्येक गावामध्ये असतात. हे काही नवीन विषय नाही आहे. परंतु मुद्दा असा निर्माण होतो की ज्या ठिकाणी बाबासाहेबांची विटंबना होते त्या ठिकाणी काही कायद्याचे निकष आपण लावण्यात येतात. जसं आता या ठिकाणी विटंबना झालेली आहे, परंतु ती विटंबना साहेबांच्या माध्यमातून किंवा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून देशभर किंवा महाराष्ट्रभर पसरली तर विनाकारण दुसरीकडे पण वाद निर्माण होतो. बरोबर आहे का नाही? मग आता पोलीस प्रशासनाला आपण विनंती केलेली आहे की आपण तत्काळ जे कोणी संशयित तुमचे आरोपी असतील किंवा या गावामध्ये जे टवाळखोर लोक असतील परिसरामध्ये सगळ्यांची चौकशी करणं गरजेचं आहे. ती चौकशी झाल्यानंतर बाबासाहेबांची जी फ्रेम आहे, ज्या ठिकाणी काही त्या व्यवस्थेतील एका हरामखोर माणसाने जे कृत्य केलेलं आहे त्याला तर नक्की शासन आपण करूच, परंतु तो बोर्ड पण आपल्याला सन्मानाने तेवढा बदलावा लागणार आहे का नाही लागणार? बघा, आपल्याकडे सगळे पुरावे आहेत. आपल्याकडे बॅनर पाडलेला आहे, व्हिडिओ शूटिंगमध्ये तो माणूस दिसतोय. आणि मी समता सैनिक दलाचा एक जबाबदार पदाधिकारी म्हणून तुम्हा सर्व समाज बांधवांना शब्द देतो, जोपर्यंत तो मादरचोद जो कोणी त्याचा सूत्रधार असेल, त्याच्या मागे छुपा कोणी भाडकाऊ असेल, त्याला ठेचण्याची जबाबदारी समता सैनिक दलाची राहील. मी तुमच्या साहेबांसमोर शब्द देतो. परंतु आपण बाबासाहेबांच्या कायद्याला धक्का लागणार नाही असं काम करायचं आहे. कारण की पोलिसांना सुद्धा वाटलं पाहिजे खरंच बाबासाहेबांची लेकरं या गावामध्ये राहतात, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. ज्या ज्या लोकांना ही घटना माहिती त्यांनी साहेबांना व्यवस्थित शांततेत सांगायची, पंचनामा होईल. कारण की बाबासाहेबांची विटंबना ही बाबासाहेबांची नुसती विटंबना नाही, या देशाच्या बापाची विटंबना आहे. आणि साहेबांना सुद्धा माहिती आहे की साहेबांना ही सुद्धा माहिती आहे की संविधानाच्या तरतुदीनुसार छोट्या छोट्या गोष्टींमुळे किती मोठे वाद झालेले आहेत. आताच वाघळीमध्ये एका दिवसानगत दुसऱ्या दिवशी पण वाद झाला, माहिती तुम्हाला. तिथं पण आपण गेलो, त्या ठिकाणी पण आपण सगळ्या प्रक्रिया केल्या. वाणेगावमध्ये जातीवाद झाला, तिथं आपण अल्ट्रासिटी दाखल केली. बऱ्याच ठिकाणी आपण काम करतोय, पण बाबासाहेबांनी सांगितलेल्या नियमाने, तत्वाने आणि विचाराने. हातात कायदा घेणारी आपण अवलाद नाही, परंतु कोणी आपल्या अंगावर येत असेल तर त्याला सोडणारी बी आपली अवलाद नाही. बरोबर आहे का नाही? म्हणून त्याचा पण बंदोबस्त आपण करू 100%. बघा, ही व्यवस्था नाही सरकार, ऐकून घ्या, प्रत्येक गोष्ट सरकारावर निर्भर नसते. काही गोष्टी अशा असतात त्या आपण आपल्या चौकटीत करायच्या असतात. बॅनर लावलेलं आहे ना, आपण आपलं बॅनर सीसीटीव्ही फुटेजच्या सुरक्षेमध्ये लावलं गेलं पाहिजे. आणि असं सांगायचंच नाही की आपण कॅमेरा लावले, आपण बाबासाहेबांची अवलाद आहे, आपला एक कॅमेरा असा असला पाहिजे होता, तो आज तो भाडकाऊ आपल्याला चेहरा सगळं सापडला असता. कारण की आपल्याला माहिती आहे आपल्या लोकांना जातीवाद हा 100% होतो, त्रास होतो, सगळं होतो. पण आपण बी पुढे पाऊल टाकून थोडंसं विज्ञानाचा सहारा घेतला गेला पाहिजे. बरोबर का नाही? म्हणून माझ्या माया बहिणींना, भावांना, वडीलधाऱ्यांना सगळ्यांना विनंती आहे. साहेब आत्ताच नवीन रुजू झालेले, अगोदर शर्मा वर्मा साहेब होते, त्याच्या अगोदर पण साहेब खूप चांगले, पवार साहेब होते, सगळे अधिकारी चांगले आहेत. आणि मी साहेबांना विनंती करतो आपल्या सगळ्यांकडून की साहेब याची निपक्ष पद्धतीची चौकशी व्हावी. याच्यात कुठलंही राजकारण, दबाव तंत्र वगैरे चालणार नाही. कारण की आम्ही तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करू. कारण की मी सुद्धा एक विधी तज्ञ आहे. आता PLU म्हणून माझी विधिमंडळामध्ये आता निवड झाली. साहेब, मला कायद्यातली एक वस्तू कळते, त्याच्यामुळे तुमची FIR असेल, तुमचे जे पंचनामे असतील, सगळे मी पुरावे घेतल्याशिवाय हे प्रकरण शांत होऊ देणार नाही. बरोबर? मी काय म्हणतो, जळगाव तालुक्यातील बादसर गावात दिनांक 14 एप्रिल निमित्त लावण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बॅनरची मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. चालूच्या सहाय्याने बॅनर फाडून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक समाज बांधवांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. समता सैनिक दलाचे जळगाव जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पोलीस प्रशासनाशी चर्चा केली व आरोपीचा तातडीने शोध घेण्याची मागणी केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका संशयित आरोपीला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली देखील दिली असल्याची माहिती मिळाली आहे. संबंधितावर कायदेशीर कारवाई सुरू असून पुढील तपास बडगाव पोलीस करीत आहेत. दरम्यान फाडलेले बॅनर तात्काळ बदलण्यात आले आहे. गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी समता सैनिक दल, RPI व पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, बडगाव तालुक्यातील
बासर या ठिकाणी एका विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा लावलेला फलकावर रेष मारून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विटंबना या ठिकाणी केली. परंतु बाचर या गावातील सर्व आंबेडकरवादी युवक, तरुण, महिला, पुरुष यांनी संविधानिक मार्गाने शांततेने कायदा सुव्यवस्थेला कुठल्या पद्धतीचं गालबोट न लागता पोलीस प्रशासनाच्या मदतीने या ठिकाणी बाबासाहेबांचा नवीन स्वच्छ असा फलक या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. म्हणून पोलीस प्रशासन किंवा आम्ही सर्व चळवळीतल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने बाचर या ठिकाणी झालेल्या घटनेचा या ठिकाणी तीव्र पद्धतीने निषेध नोंदवलेला आहे. म्हणून बाचर या ठिकाणातील परिसरातील, जिल्ह्यातील किंवा राज्यातील, महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरी जनतेला, फुले शाहू आंबेडकरांना मानणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की या ठिकाणी बाचर या ठिकाणाचा जो सामाजिक वातावरणाचा तेढ निर्माण केलेला होता एका विकृताने, तो या ठिकाणी शमलेला आहे. म्हणून आपण सर्वांना येत्या 14 एप्रिलच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी बाचर या ठिकाणीचा जो जातीवादी तेढ निर्माण करणारा हरामखोर आहे, त्या हरामखोराला पोलीस प्रशासनाने तत्काळ अटक केलेली आहे. म्हणून बडगाव पोलिसांचे सुद्धा या ठिकाणी मी कौतुक करतो की अतिशय अल्प वेळेमध्ये आरोपीचा शोध घेत त्याला अटक करून त्याच्या मागचे सूत्रधार शोधण्याचं सुद्धा साहेबांवर जबाबदारी आहे. म्हणून आजचा बाचर या ठिकाणीचा जो जाती तेढेचा वातावरण आहे तो या ठिकाणी शांत झालेला आहे. म्हणून सर्वांना या चॅनलच्या माध्यमातून आमच्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने आवाहन करतो की बाचर या ठिकाणाचा जाती तेढेचं वातावरण शमलेलं आहे. आता जे काही आहे ते पोलीस प्रशासनाचा अनुसरून आणि कायदा सुव्यवस्थेला जे पद्धतीने पुरावे लागतात ते गोळा करून पोलीस प्रशासन पुढील कारवाई करत आहे. जय भीम. झूलेलाल वाटर पार्क आपके लिए लाया है 10 से ज्यादा बड़ी राइड्स जहां होगा असली रोमांच और रफ्तार, वेव पूल, रेन डांस और लाइव डीजे। सिर्फ पानी की मस्ती ही नहीं, खाने पीने का भी है खास इंतजाम। धमाका ऑफर, बड़ों के लिए 499 और बच्चों के लिए 399 का टिकट के साथ बिल्कुल मुफ्त पॉपकॉर्न, आइसक्रीम और वेलकम ड्रिंक। सुबह का सत्र 11 बजे से शाम 4:30 बजे तक, शाम का सत्र 5:30 से रात 9:30 तक। 3 साल के कम उम्र बच्चों के लिए है बिल्कुल मुफ्त एंट्री। टिकट बुकिंग के लिए संपर्क करें jhulelalwaterpark.in। पिक एंड ड्रॉप सुविधा के लिए 9890770859। आज ही अपने परिवार और दोस्तों के साथ आइए और इस गर्मी को यादगार बनाइए। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसॉर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.